सेवा करताना कशा प्रकारे या देशाक बलवान करप आणि अंत्योदयाची आमची जी आयडियोलॉजी आसा ती मूर्त स्वरूपात हाडपा खातीर दीस आणि रात काम करणारे आमचे पंतप्रधान हांच्या एकंदर कार्याचो आणि ताणें केल्ल्या वेगवेगळ्या हाचो जो एक ह्या आसा तो तुमच्या मुखार आमचे वक्ते मांडटलेच. पण या 20 वर्षांची सतत अशी कारकीर्द राजकीय कारकीर्द उच्च स्थानाचेर तांणी जी केल्या आणि जो एक रिकॉर्ड प्रस्थापित केला. हाजे पयलीं जो रेकॉर्ड आसलो तो बिल क्लिंटनाचो आशिल्लो. ते 2 वेळा गव्हर्नर जाले एका स्टेटीचे आणि 2दा अध्यक्ष जाले. तो रेकॉर्ड मोडून आज आम्ही पळयता की आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीचेर जे सगळी सर्वेक्षण जाला आणि पोल जाला तातूंत आमच्या पंतप्रधानाक सगळ्या देशा म्हणजे आंतरराष्ट्रीय हाजेचेर एक लोकप्रिय व्यक्ती म्हणून तांकां हे जाला मेळ्ळा आणि ही सुद्धा आमकां भारतीयाच्या दृश्टीन एक अभिमानाची गजाल. कारण आम्ही पळयतात आमकां खबर आसा की जम्मू काश्मीरचो विषय जम्मू काश्मीरचो विषय आम्ही केन्नाय जर 370 कलम थंयच्यान काडटले आणि एक देश व अखंड देश आम्ही एक पळयतले हे केन्ना कोणी चिंतूच नाशिल्लें. पण हे सुद्धा स्पष्ट जालें. आम्ही बऱ्याचदा पळयतात की बऱ्याच जाणांक खबर आसा की फातोडीचेर एखादें जर स्वप्न पडलें आसत जाल्यार तें सत्यच आसा अशी कांय लोकांची भावना आसता. पण जम्मू काश्मीरचो विशय आसतलो, राम मंदिरचो विशय आसतलो, ह्या विशयाचेर कोणाक जर केन्ना स्वप्न पडलें आसत सकाळीं उठ्ठकच तें खरें जावचें ना हें आमकां कळटालें. पण हें सुद्धा तेंच्यांनी खरें करून दाखयल्लें आसा. अश्यो काही इंट्रिकसीज भायर आयल्यो की म्हणजे विच आर शॉकिंग. तातूंत त्या पुस्तकान इट स्टार्ट्स विथ अ फॉरवर्ड बाय भारतरत्न लता मंगेशकर आणि तांणी एक पॅरेग्राफ बरो बरयला हांव तो वाचून दाखयता की इन 2014 द पीपल ऑफ इंडिया गेव नरेंद्र भाई अ मॅन्डेट दॅट वॉज अनसीन इन डेकेड्स. आय विविडली रिमेंबर द फर्वर अमॉंग्स द पीपल टू सी हिम एज देअर प्राईम मिनिस्टर. No Indian will forget the emotional sight of Narendra Bhai bowing to the Parliament and the Constitution of India. His first address from the ramparts of the Red Fort captured the imagination of the nation when he talked about toilets and when he asked parents to question their sons instead of their daughters when it came to women's safety. या पुस्तकाचे जेन्ना लॉन्च जालो तेन्ना अमित भाईन एक बरी गजाल सांगली की आम्ही मोदी एट 20 जेन्ना वाचता तातून वी विल नॉट अंडरस्टँड वॉट प्रायम मिनिस्टर मोदी इज. आणि ते जर करतले जाल्यार आमकां एक 20 ते 30 वर्सां ते मुख्यमंत्री जावच्या पयलीं वचचें पडटलें की तांचो स्ट्रगल कितें आशिल्लो, तांची जर्नी कशी आशिल्ली. 2007, as the elections were approaching in Gujarat, the Congress thought they had pulled a fast one on the BJP. They came and said in their manifesto, free Bijli. And they thought that was the pathway to defeating Chief Minister Modi. The BJP, went and met Mr. Modi, and this is what Prime Minister Modi, then Chief Minister, has said it himself. And they said, Modi ji, ab kya hoga? ये बहुत problem हो गया because free बिजली can have traction. He said कुछ नहीं होगा. हमारा manifesto आ रहा है ना. In that particular manifesto, what did Chief Minister Modi do? He didn't promise free बिजली. He said 24 hours bijli. And he said further likha 24 hours bijli and full cost will be recovered. Now there are two things in this. Firstly, he doesn't believe in freebies. He believes in dispensing quality service. But then he also says quality service comes at a cost. You can't run 21st century India on socialist principle. 370 धारा, लेकिन 370 धारा को धाराशाही करने का काम भी मोदी जी ने ही किया. राम मंदिर एक स्वप्न होतं देशवासियांचं, ते अस्तित्वात आणायचं काम सुद्धा जर कोणी केलं असेल तर ते मोदीजींनी केलं असेल. महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाची उज्ज्वला गॅस योजना. मी एका ठिकाणी वाचलंय, त्यावेळेला आमचा जन्मही झाला नव्हता जेव्हा लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान होते आणि आपल्या देशाचं युद्ध चाललेलं. लाल बहादूर शास्त्रींनी देशवासियांना एक आवाहन केलं की तुम्ही भात बंद करा कारण अन्नधान्याचा तुटवडा आहे. हे आवाहन होतं, कुठला आदेश नव्हता, कुठला फतवा नव्हता, कुठला नियम नव्हता.
पण या भारतातल्या जनतेने लाल बहादूर शास्त्रींना हात दिला आणि ते युद्ध जे आहे ते पार पडलं. त्याच पद्धतीमध्ये मोदीजींनी एक आवाहन केलं की जे फायनान्शियली स्टेबल आहे, तुम्हाला गरज नाही आहे 2 कनेक्शनची. एक कनेक्शन सोडा, ते गावखेड्यातल्या एखाद्या आपल्या कुठल्या तरी माऊलीला देता येईल, कुणाच्या घरात देता येईल. आणि लोकांनी ऐकलं, 1.25 करोड जे आहेत गॅस कनेक्शन सोडले आणि ते घराघरामध्ये द्यायचं काम हे मोदीजींनी केलं. ज्या वेळेला आम्ही खेड्यामध्ये जातो, आम्ही ज्या वेळेला वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांमध्ये जातो, ज्यांना कधी असं स्वप्नातही वाटलं नसेल की माझ्याही घरात गॅस येईल, अशा महिलांच्या घरामध्ये आज गॅस आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप आनंद होतो. पीपल फर्स्ट, लोक पयलीं, म्हणजे जी अंत्योदय तत्व आसा, जे अंत्योदय आता त्यांचे म्हणणे आसा की आमचे सॅच्युरेशन ऑफ द स्कीम 100% लोकांपर्यंत स्किम्स ज्यो आसा त्यो सगळ्या लोकांपर्यंत पावतले आसत, तर आमी सगळ्यांनी तें काम करचें पडटलें, हे तेंचे विचार. आनी तेकाच लागून म्हणजे ह्या देशांतलो एकूय मनीस असो उरून उपयोग ना जो गरजवंत आसा, त्या स्किमीची ताका गरज आसा, ताच्या पर्यंत आमी पावनासतना उरपाक जायना, ह्या तत्वाचेर तेंचें काम आसा.